महाराष्ट्र शासनाने एक काय केलेले राजपत्र दिलेले आहे. त्याच्यामध्ये काय दिलेले, उपजिल्हा अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार याच्यावर जी काही अपडेट येणार होती, जाहिरात येणार होती, याच्यामध्ये पदसंख्या ही कमीत कमी भरल्या जाणार आहे. या राजपत्रामध्ये काय दिलेले आहे, कोणती पदे प्रमोशन न भरली जाणार आहेत आणि भरती किती पद्धतीने होणार आहे. तर मग सुरुवातीला जे काही नायब तहसीलदार हे पद आहे, याला कसा फॉर्म्युला केलेला आहे त्यांनी, 80% हे कशाने भरले जाणार, प्रमोशनने भरले जाणार आणि 20% एमपीएससी द्वारे म्हणजे परीक्षेद्वारे एमपीएससी द्वारे परीक्षेद्वारे भरली जाणार आहे. मग हे प्रमोशन पद भरले जाणार आहे आणि 20% परीक्षेद्वारे भरले जाणार आहे. तसं तहसीलदार या पदाचाही कसं असणार आहे, 60% प्रमोशन भरले जाणार आहे आणि 40% हे परीक्षेद्वारे भरले जाणार आहे. तसेच उपजिल्हा अधिकारी याचं पण कसं असणार आहे, 60 जसे 40चा फॉर्म्युला असणार, परीक्षेद्वारे भरले जाणार आहे. तर हा महत्वाचा बदल झालेला आहे. याच्या अगोदर किती 67% पद भरती ही होत होती.